श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जरासंधाचा वध झाल्यामुळे राजसूय यज्ञामधला मोठा अडथळा दूर झाला. त्यामुळे युधिष्ठिर अत्यंत आनंदित झाला. श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने भीमसेनाला मिठी मारून त्याच्या या पराक्रमाचं कौतुक केलं, त्याचा गौरव केला. जरासंधाचा मुलगा सहदेव याला मगध राजाचा अधिपती म्हणून भगवान श्रीकृष्णाने स्वतः त्याचा राज्याभिषेक केला. आणि ज्या राजांना जरासंधाने आपल्या बंदीखान्यामध्ये कैद करून ठेवलं होतं, त्या सर्व राजांची त्याच्या कैदखान्यातून सुटका केली. 20,800 राजांना जिंकून त्याने आपल्या कैदखान्यामध्ये डांबून ठेवलं होतं. त्यांना एका डोंगराच्या दरीमध्ये गुहेमध्ये डांबून ठेवून त्या गुहेच्या तोंडावर भली मोठी शिळा लावून त्याने त्यांना आतमध्ये अडकवून बंदिवान करून टाकलं होतं. अनेक वर्षांपासून ते बंदिवानामध्ये असल्यामुळे ते अत्यंत गलिच्छ आणि गलित गात्र दिसत होते. भुकेमुळे तहानेमुळे ते अत्यंत हीन दीन दुर्बल झाले होते. त्यांची तोंड वाळून गेली होती, शरीर खंगून गेलं होतं. ते अत्यंत कृश झाले होते. त्या बंदिवासातून सुटका होताच त्या प्रचंड गुहेबाहेर आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांना सूर्यप्रकाशाचं दर्शन झालं. शुद्ध हवा, मोकळी हवा त्यांना बघायला मिळाली. सर्वात प्रथम त्यांनी आपली सुटका करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर मस्तक टेकून दर्शन घेतलं. श्रीकृष्णांकडे पाहून त्यांच्या भावना उचंबळून आल्या. जणू काही ते डोळ्याने भगवंताला पीत होते, कानाने भगवंताचं गुणगान ऐकत होते, जिभेने ते भगवंताला चाटत होते, नाकाने ते भगवंताचा वास हुंगत होते, बाहूनी ते त्याला आलिंगन देत होते. आणि अत्यंत आशापूर्ण नजरेने, अत्यंत कृतज्ञ भावनेने ते केवळ भगवंताकडे पाहूनच आपल्या मनातील अजिजी, आपल्या मनातील हीन दीनपणा, आपली असहाय्यता व्यक्त करत होते. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने त्यांना इतका आनंद झाला, त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले. त्यांचं दुःख नाहीसं झालं. साऱ्यांनी हात जोडले, भगवंताच्या पायाशी लोटांगण घातले.
आणि अत्यंत कृतज्ञतेने, अत्यंत प्रेमाने, अत्यंत भक्तीने, विनवणी करण्याच्या सुरामध्ये ते सारेजण भगवंताची स्तुती गाऊ लागले. ते राजे म्हणाले, हे देव देवेश्वरा, शरणागतांचं दुःख नाहीसं करणाऱ्या, हे परमात्म्या, हे परमेश्वरा, हे श्रीकृष्णा, आम्ही आपल्याला नमस्कार करतो, पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आपण आम्हाला सोडवलं, आमची मुक्तता केलीत, याबद्दल आम्ही आपले जन्मोजन्मीचे ऋणी आहोत. आम्ही अत्यंत कृतज्ञतेने आपल्याला शरण आलेलो आहोत. ते म्हणू लागले, घमेंड करणाऱ्या उन्मत्त झालेल्या राजाची कधीच कल्याणाची किंवा इतर गोष्टींची त्याला प्राप्ती होऊ शकत नाही. तो मायेने मोहित झाल्यामुळे संपत्तीलाच कुरवाळून बसतो, इंद्रिय लोलूप होतो आणि स्त्री, सत्ता, पैसा यांचाच उपभोग घेण्याच्या मागे लागतो. हे भगवन, आम्ही सुद्धा अशाच प्रकारे आंधळे झालो होतो. राज्य, सत्ता, स्त्री आणि धन यांच्या मागे लागून आम्ही मस्तवाल झालो होतो. आम्ही क्रूरपणे आमच्या प्रजेशी वागत होतो. आपण मृत्यू रूपाने आमच्या समोर उभे आहात याची आम्हाला पर्वा नव्हती. आम्ही अत्यंत अहंकारी, घमेंडखोर झालो होतो. परंतु हे भगवंता, तुझ्याच कृपेने आमचा गर्व नाहीसा झाला आणि आज तुझ्याच कृपेने आम्हाला तुझं दर्शनही घडलं. हे प्रभू, रोगांचं आणि इतर पीडांचं कारण असलेलं हे शरीर आणि या शरीरामुळे इतर शरीरांबद्दल आम्हाला वाटणारी ओढ, आता याची आम्हाला अभिलाषा नाही. आम्हाला स्वर्ग मिळावा, सुख मिळावं याचीही अभिलाषा नाही. परंतु हे प्रभू, आपल्या चरण कमलांची सदैव आम्हाला आठवण राहावी, आपल्या चरण कमलांची सेवा घडावी, असं काहीतरी आपण आम्हाला द्या. हे श्रीकृष्णा, हे वासुदेवा, हे गोविंदा, आमची एवढीच विनंती आपण मान्य करा. यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले, हे राजांनो, तुम्ही सर्वांनी जी काही इच्छा व्यक्त केली आहे त्याप्रमाणे निश्चित घडेल. आजपासून तुमच्या सर्वांच्या अंतर्यामी असणारा, सर्वांचा स्वामी असणारा माझ्या ठाई तुमची नेहमी भक्ती राहील. हे राजांनो, तुम्ही नेहमी आपलं चित्त माझ्या ठिकाणी लावून आपलं जीवन जगावं. देहाविषयी आणि इतर गोष्टींविषयी उदासीन राहून स्वस्वरूपामध्ये रममाण व्हावं.
आपापल्या आश्रमाला योग्य असं वर्तन करावं, आपलं मन माझ्या ठिकाणी गुंतवावं आणि अंतकाळी माझं स्मरण करत करत मृत्यूनंतर माझी प्राप्ती करून घ्यावी, अशी मी तुम्हाला आज्ञा करतो आणि हे असं व्हावं म्हणून आशीर्वादही देतो. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सर्व राजांना उत्तम सुवासिक स्नान घालवलं. दासदासींकडून त्यांची सेवा करवली. त्यांना उत्तम प्रकारचं स्नान घालण्यात आलं. सर्वांना नेसण्यासाठी उत्तम वस्त्रे देण्यात आली. राजांना योग्य असणारी आभूषणे, मुकुट, पुष्पमाला इत्यादी गोष्टींचा आणि त्यांच्या सेवेसाठी दूतांचा बंदोबस्त केला. नंतर भगवंतांनी साऱ्यांना उत्तम प्रकारचं भोजन दिलं. सुवर्ण आणि रत्नांनी मढविलेल्या उत्तम प्रकारचे घोडे जुंपलेल्या रथांनी आणि दिव्य शस्त्रास्त्र देऊन प्रत्येक राजाला एकेका स्वतंत्र रथामध्ये बसवून त्या शस्त्रास्त्रांसह, त्या रथांसह प्रत्येक राजाला त्याच्या त्याच्या देशामध्ये अत्यंत प्रेमाने, अत्यंत भावपूर्ण निरोप घेऊन पाठवून दिले. भगवंताने साऱ्या राजांना तृप्त करून टाकलं. असे हे सारे राजे आता भगवंताची स्तुती गाऊ लागले. त्याच्या पराक्रमाच्या गाथा आपल्या नगरवासियांना सांगू लागले. त्यामुळे आपोआपच भगवंताची कीर्ती चारही दिशांना जाऊन पोहोचली. भगवंताची लीला त्या सर्व राजांच्या राजधानीमध्ये, तिथल्या प्रजाजनांमध्ये जाऊन पोहोचली. भगवंताच्या आज्ञेप्रमाणे ते सारे राजे वागू लागले. अशा प्रकारे भीमसेनाच्या हस्ते जरासंधाचा वध करून त्याच्या बंदिवानामध्ये असणाऱ्या या साऱ्या राजांना मुक्त करून त्यांना आपापल्या राजधानीमध्ये परत पाठवून अर्जुन, भीम यांना बरोबर घेऊन अत्यंत सन्मानपूर्वक भगवान इंद्रप्रस्थाकडे परत आले. इंद्रप्रस्थाच्या सीमेवर आल्यावर या तीनही विजयी वीरांनी आपापले शंख वाजवून आपल्या विजयाचा, आपल्या पराक्रमाचा, आपल्या सामर्थ्याचा जयघोष केला. हा मोठा प्रचंड शंख ध्वनी ऐकून
इंद्रप्रस्थवासी नगरजन या विजयी वीरांचा मान सन्मान करण्यासाठी, त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी आणि जरासंधाचा वध झाला हा आनंद साजरा करण्यासाठी सारे जण राज्याच्या सीमेपर्यंत आले. सर्वांच्या विजयाबद्दल वाद्ये वाजवून, जय जयकार करून, नृत्य गायन करून सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला. आपल्या यज्ञातला प्रमुख अडथळा असणारा जरासंध संपला म्हणून राजा धर्म म्हणजेच युधिष्ठिर अत्यंत आनंदित झाला. भगवंताने आपल्यावर कृपा केलेली पाहून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याचा कंठ सद्गदित झाला. त्याच्या सर्वांगावर रोमांच आले आणि तो अत्यंत कृतज्ञ भावाने भगवंताच्या चरणी नतमस्तक झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय.